गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही ओंकारेश्वर जायला निघालो आहे. उचलीच नव्हती लेन्स कॅमेराची. आता चांगलं दिसतं. तर मी तुम्हाला एकदा ही रूम दाखवते कशी आहे हॉटेलची. सो हे असे इथे 2 बेड्स आहेत, TV आहे, इथे समोर एक मिरर आहे आणि हे आहे वॉशरूम. नॉट बॅड. मी आता आवरलं आहे बॅग्स वगैरे घेऊन. आता वाजले 6 सकाळचे आणि आमची 6चीच बस होती, पण आम्हाला रूमवरच 6 वाजले. कोणामुळे यू नो. तर मी आणि मम्मीने तर खाऊ जो आणलेला तो खाल्ला, याने नाश्ता नाही केलेला. आम्ही आता उतरल्यानंतरच खाणार वगैरे सगळं करणार. आता बस पकडायची. खूप लवकर चेकआउट करून निघतोय आम्ही. जायचं आहे. अशक्य ट्रॅफिक लागलाय. कसं वाटतं मग तुला या ट्रॅफिकमध्ये? नको वाटते. नको वाटतं. आयुष्य नको वाटतं मला. असे माझे केस तर, मला हे बेबी हेअर वाढवायचे तर ते असे विचित्र दिसतात. आज मला ते असं काय नको बोलूस. हा माझा नवरा, हाही प्रवासाला आयुष्याला वैतागलेला माझा नवरा. हे बघा सगळे वैतागले इथे आयुष्याला. किती वेळ झाला बस अशी एकाच जागेवर. ऑलमोस्ट एक हाफ ॲन आवर झालेला आहे आणि आम्हाला असं झालं आहे गाईस, खूप कंटाळा आला. असं झालं आम्ही कधी पोहोचतो. 5 वाजता उठलो आहे आम्ही, 6ला निघालो, 6:10ला बस मिळाली आहे ना. लगेच निघाली बस 2 मिनिटात. 6:30 वाजता नाही, लगेच निघालो होतो. मग मी इंदोरला आलो 8 वाजता. त्याच्यानंतर 8:10ला वगैरे आम्हाला वाटलेलं तिथून बस निघेल, तर त्याने आम्हाला वेगळ्या बसमध्ये शिफ्ट केलं, ही जी वेगळी बस आहे. आणि त्याच्यानंतर तो बोलला की ही बस 10 मिनिटात निघणार आहे आणि ही बस 9 वाजता निघाली, पाऊण तासाला. आणि आता ढीगभर ट्रॅफिक लागलं आणि आता वाजले 11:15. मला वाटलेलं 6ला निघाल्यानंतर 10ला पोहोचू. नाही, असे कसे असं झालं आहे आमच्याबरोबर. शिक्षिका बघायची का तुम्हाला गाईस? मी तुला शाळेतली मुलं आठवतात की पप्पा आणि विकी? असा प्रश्न टाकायचा नाही. मुलं आठवतात, अश्विनी आठवते, पप्पा आठवतात, सगळ्यांचे. काय खाल्लं असेल? ओ माय गॉड. काय म्हणत होते? हां, तर आता आम्हाला माहीत नाही किती वाजतील. कोणतरी एक मगाशी बाजूने जी बस गेली ते काका म्हणाले 4 किलोमीटर का ट्रॅफिक आहे. टोटल 50 किलोमीटर्स बाकी आहे आणि 4 किलोमीटर्सचा ट्रॅफिक जॅम आहे. स्वेलिंग बघा माझ्या पायाची काही. अगं नाही, सुंदर मला नाही येत. तास लागलेले आहेत मित्रांनो. अजून 1 तासाचा रस्ता. आम्ही खोटा अभिनय करतो. गाडी चालू. ते मग आपल्या जसा परिसर तसाच. माझी जरा पांढरी सुद्धा आहे. ज्या मुमेंटला आम्हाला असं वाटतं आता आम्ही मोकळे झालो या ट्रॅफिकमध्ये, त्या मुमेंटला मम्मी आम्हाला आवळ्याची झाडं दाखवली. मी प्लीज गाईस को भी दिखा दो. ती बाग आहे आवड. मम्मी आणि जावई म्हणून इथे आवळा डिस्कवर करतात. आमचे लोक वैतागले तर आम्ही काहीतरी करमणूक करायची म्हणून मला हे दाखवायचं की ऑप्टिमिस्टिक असलं पाहिजे. सगळं जाऊ दे, आमचं तरी ठीक आहे की आम्हाला दर्शन घ्यायचं आहे फक्त. ठीक आहे, आमचा एनिवे इव्हनिंगचाच प्लॅन होता की आपण सनसेटच्या टाईमला ती बोट राईड करूया, मग आपण रात्री दर्शन करायला जाऊ. एक ताई आहे बिचारी इथे बसमध्ये, जी आज 5:30ची ट्रेन आहे इंदोरवरून मुंबईला जाणार. बिचारी, मला तिचं खूप वाईट वाटलं. आणि आता किती वाजलेत माहिती आहे? आम्ही 6ला बस पकडली. 6:30ला 12:20 झाले होते. काय बोलायचं आहे याचं? 3 तासाचा रस्ता होता.
3 नाही 4 आहे. ही जाम करतील, ही गाड्या टाकल्यात ना उलट्या सुलट्या. अहो ह्या मोठ्या गाड्या चढत नाही आहेत. टर्न आहे ना पुढे, त्याच्यामुळे ट्रॅफिक आपलं जाम केलं. आणि सगळे इतका आनंद मनवतात ना की मग देव बोलतो थांबा जरा, नको जरा, तुम्ही सबर करा. कोण मागून ये. हां, आम्ही आता फ्रेश होऊन जेवायला चाललो. इथे कुठे मिळेल मस्त शांतता आहे, छान वाटतंय ना. उज्जैनमध्ये अशी नुसती गजबज आहे. इथे कदाचित इव्हनिंगला होईल गर्दी आणि सगळं मार्केट एरिया आहे हा. ब्राह्मण भोजनालय शुद्ध शाकाहारी. सो हे एक इथे हॉटेल आहे ब्राह्मण भोजनालय, माझ्या मागे दिसते का. हां, टेस्टी जेवण होतं, मला तर खूप आवडलं. हो ना, मग आत्ता ना केस बांधायला पाहिजे होते. आता असं वाटतं मला तोंड बघून. ओले केस आहेत. मी फक्त असे केस उलटे करून वॉश केले, कारण आम्ही आंघोळ करून निघालेलो सकाळी. मम्मीनी परत एकदा आंघोळ केले, कारण तिला त्या बसच्या प्रवासात नको जीव झाला होता. आता आम्ही बोट राईडला चाललो आहे आणि नंतर बोटीने जे परिक्रमा करतात ती झाल्यावर आम्ही मंदिरात जाणार आहोत दर्शनासाठी. आणि मला सनसेटच्या टाईमला ती बोट राईड करायची होती, तर मला खूप मजा आली आहे. बाय द वे मगाशी मी ते रेस्टॉरंट जे दाखवलं ते अगदी एवढं 10 पावलांवर आहे. हे ब्राह्मण भोजनालय डिनरसाठी पण, कारण खूप भारी जेवण होतं, मजा आली. मी आज तिघं पण असे छान ब्लू घातलं आहे, मॅचिंग ब्लू. जबरदस्ती मम्मीला मी 2 दिवस रेडी केलं आहे. जे काही तिने घातलं आहे, ज्वेलरी, कपडे सगळंच. अच्छा, ममलेश्वर मंदिर पण इथून झुलावरूनच जायचं आहे. ते घे ना घाटाचा. हां, चल ना तू. नाही, चल. वाव, किती सुंदर दिसतंय. हा, परिक्रमा करवतात ते. हां, माहीत नाही. चला ना बघूया, मला पण आयडिया नाही. ये सावकाश. हातालाच येत नाही. मला पण हात लावायचं. तुम्ही द्या. The next day. अरे सनलाईट गेली की छान नाही दिसत आहे. हॅलो. आज आहे डे 3 आमच्या ट्रिपचा, MP मधला डे 3. आम्ही ओंकारेश्वरमध्येच आहोत. आता आम्ही ब्रेकफास्ट करायला चाललो, नाश्ता करून निघणार आहोत, चेकआउट करून. मस्त वातावरण आहे इथे आणि आपल्यासारखी अजिबातच गरमी नाही आहे इथे. मला असं वाटलेलं आम्ही वैतागून जाऊ. एकदम भर दुपारी तर ऑब्व्हियसली थोडं आहेच ऊन, पण अदरवाईज छान प्लेझेंट वातावरण असतं सकाळी खूप. आम्ही आवरलंय, आता बॅग्स वगैरे भरल्या आहेत, फक्त आता ब्रेकफास्ट करायचा बाकी आहे. तो नाश्ता करू आणि निघू. मम्मी खाली उतरलेली मगाशी, ती सकाळी उठून चहा पिऊन पण आली आहे खालून. मी पण. हो, हे पण. म्हणूनच तर आम्हाला आता उशीर झाला खाली उतरायला, कारण यांचं सगळंच आवडलेलं. आता बहुतेक तिथे घाटाजवळ जावं लागेल, जिकडे मॅगी वगैरे मिळेल. अदरवाईज सगळं बंद आहे असं म्हणणं आहे मम्मीचं, आणि दिसतंय ते की सगळंच बंद आहे. मला आवाज पण फुटत नाही आहे, कारण भूक लागली आहे.
हॅलो ताई, ताई लोकल ताई दिसत आहेत. चला हो लोकल ताई. मग मी सगळीकडे नाश्ता शोधत फिरते आणि आता आम्ही चाललोय घाटावर. मला तर खूप इच्छा होती, मी यांना म्हटलेलं काल की आपल्याला असं नर्मदेच्या काठावर बसता आलं पाहिजे, खूप वेळ छान टाईम स्पेंड करता आला पाहिजे नदीजवळ बसून, तर मजा आहे या ट्रिपची. म्हणजे मजा आली आहे मला ऑब्व्हियसली, पण जितकं मला तिथे जसं गंगाकिनारी ऋषिकेशला गेलेलो तेव्हा बसायला मजा वाटत होती तसं मला हवं होतं या ट्रिपला पण. खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. म्हणजे असं कम्पेअर नाही करावं, पण मला उज्जैनपेक्षा ओंकारेश्वरला जास्त मजा आली. खूप छान एक्सपिरियन्स आहे कारण इथलं असं छान आजूबाजूला मस्त दुकानं आहेत, भरपूर पायऱ्या आहेत. काय समोरची दुकानं तर चालू असतील. अरे आहेत, चला. 200 मीटरचा डिस्टन्स असेल आमच्या स्टेपासून. नर्मदेचा घाट आहे तो. खूप छान प्रॉपर्टी आहे, छान आहे. स्टाफ म्हणजे तो एकच मुलगा आहे तिथे. आय थिंक ते ओनर नसतात इकडे, एक मुलगाच आहे जो ऑपरेट करतो सगळं. तो पण छान आहे, पोलाईट आहे, चांगलं अटेंड करतोय. आता हात लगेच दुखतो. कसं वाटतंय मम्मी तुला सकाळी इकडे? तुला कसं वाटतं वातावरण? झकास वाटतं. मला यायचं होतं नदीवर, सांग. माझी इच्छा देवानी ऐकली म्हणून सगळं बंद आहे. मला पण यायचं होतं, मोठा घ्यायचं होतं. हा आमचा काल विषय झाला की मस्त दिसतंय. काय हळद कुंकू खायचंय तुला? तिथेच आहे जिथे काल खाल्लंय आपण. चला भारी वाटतंय. तरी ऊन आलंय चांगलं. खूप सकाळी आलो असतो तर अजून मजा वाटते. परत गाव असले. चला ह्यांचं काय काय माहिती, मराठीच लोक आहेत, कसली तरी पूजा घालायला आलेत. इथे हे जे फूड स्टॉल्स आहेत हे इथे खायला मिळू शकतं. हां हे काय इथे घ्या ना मॅगी, त्यांच्याकडे घेऊ. तर पाव नाही चलता है. रोटी पण नाही. कुठून आले ही रोटी? आम्ही आता निघालोय चेकआउट करून. छान ऊन आहे. आता AC मधून बाहेर आल्यावर जास्त ऊन लागतंय. इथून आता ऑटोने जावं लागेल कारण बऱ्यापैकी लांब आहे, खूप जवळ नाही आहे. मस्त वाटतं ना, कसलं वातावरण असतं भाई इथे. इथून आता बस स्टँडला जायचं आहे ओंकारेश्वर, जे 1.5-2 किलोमीटर असेल कदाचित, है ना? किती किलोमीटर होतं काल बस स्टँड इथून? 1.5-2 किलोमीटर होतं ना. 50 रुपीज पर पर्सन. 50 नाही 20 बोला ना तो. 20 रुपये सीट है. आता ऑटो बघावी लागेल कारण आपल्याला हम चल के नाही जा सकते. पुढे आहे स्टँड आहे, नाही स्टँड नाही, रिक्षा दिसली रिकामी. स्टँड पण आहे ओंकार. कसं काय खरंच मिळेल इथून? फार बरं होईल मग. हां आय थिंक सो. छोटा नाही मोठा बोलायचं होतं. मी छोटा बोलले का? नवीन तो नवीन आहे, हा जुना. सो हा जुना बस स्टँड आहे जो गावात आहे ओंकारेश्वर. बॅग जड झाली आज मला काही 6. चला ऑटो मिळाली आम्हाला लगेच. आणि जो नवीन बस स्टँड आहे तिथूनच इंदोरला जायला बस मिळते. ते जे गावात बस स्टँड आहे तिथून नाही. लेट्स गो इंदोर जाऊया. आमचं इंदोरमध्ये असंच काही फिरायचा प्लॅन नाही आहे. आम्हाला तिथे फक्त 56 दुकानं एक्सप्लोअर करायचं आहे. सो आम्हाला इंदोरमध्ये फक्त 56 दुकान एक्सप्लोअर करायचं आहे. अदरवाईज आम्ही दुसरीकडे कुठे जाणार नाही आहोत इंदोरमध्ये. आमची आज 5:45ची ट्रेन.
युजली 4 hours लागतात पण त्यांनी 2 तासातच पोहोचवलं आहे आम्हाला. मजबूत गाडी पळवले घाटात पण. मेकअपचं सामान तुझ्या ह्याच्यात ठेव. मी इथे लॉकरमध्ये बॅग ठेवायला आलो. इथे असं सामान घर लिहिलेलं आहे. हे आहे इंदोर स्टेशन आणि इंदोर स्टेशनचा हा आय थिंक प्लॅटफॉर्मचा एकदम कॉर्नर गेट आहे. हा खूप पुढे चालत यावं लागतं. गोडाऊन सारखं वाटतं एंटर करताना. इथे या ज्या मॅडम बसल्यात या असं रिसीट बनवून देतात आणि हे इथे सामान घर आहे. सो हे 56 दुकान म्हणून इंदोरमध्ये खूप फेमस फूड स्पॉट आहे. या जागेबद्दल मी खूप ऐकलेले. लोक असं म्हणतात की वाव खूप जास्त चांगलं फूड आहे वगैरे, पण मी रेकमेंड नाही करणार. जे लोक मुंबईत राहून आणि असं म्हणतात की इथलं चाट चांगलं आहे, तिथले फूड आयटम्स चांगले आहेत, मला असं वाटतं की खोटं बोलतात ही माणसं. बाकी इट्स अप टू यू. जर तुम्हाला विजिट करायचंच असेल तरी तर तुम्ही जाऊ शकता. सो आमची संध्याकाळची ट्रेन होती इंदोरवरून. तर इंदोर स्टेशनच्या राईट साईडला चालत आल्यानंतर हे हॉटेल आहे. जयश्री पुरी भाजी असं लिहिलेलं आहे आणि यांच्याकडे थाळी मिळते, वेगळी पुरी भाजी पण मिळते. खूप छान जेवण होतं. ट्रेनमध्ये तुम्हाला नंतर डिनरसाठी जर पार्सल घ्यायचं असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता. मम्मीची निघायची तयारी झालेली. मग कसं वाटलं तुला ट्रिपला? खूप छान. किती मज्जा केलीस? मजा म्हणजे दर्शन अगदी सुरळीत आणि व्यवस्थित झालं. शिक्षिका बोलत आहे गाईज. लोटालोटी पण फार होती पण नॉनस्टॉप फार चालायचे, पाय उचलायचे कष्ट घ्यावे नाही लागत. तुझं घड्याळ कुठे आहे? थंड होतं पाहिजे व्यवस्थित ट्रिप झाली. बोट राईड. मस्त. तुला कुठे मज्जा आली सगळ्यात जास्त? बोटीत मज्जा आली? नर्मदा नदीचं पाणी खूप छान होतं. संगम मस्त होता. संगम होता आणि तू तुझ्या मुलीला आणि जावायला किती स्टार्स देशील? 5 पैकी किती स्टार्स देशील तू आम्हाला, मला आणि यांना? आम्ही घेतली का तुझी काळजी घेतली का? तुझी काळजी घेतली का मी? मग खूप तुला काळजी घेतली. तुला तुझ्या मनासारखं फिरून बारीक दिलं का? पोराला काही हिंडवलं. मस्त झाली. मज्जा केलीस तू. परत येशील का तू आमच्याबरोबर ट्रिपला? आणि जाताना थोडासा बसनी ओंकारेश्वरला जास्त वेळ लागला. हैराणी झाली. हैराणीने 2 तासाचे 6 तास झाले. 6 2 नाही ऍक्च्युली. हा 2. रिटर्न आपण 2 तासात आलो. हा 2 तासात नॉर्मली 4 तास लागतात. त्यांच्या बस असतात. सगळी माहिती द्यायला लागली. आता सांग, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब. चॅनलला सबस्क्राईब करा. परत येईलच ना याची.